चला तर मंडळी, उन्हाळी वाळवणातला सगळ्यात सोपा पदार्थ आपण या पदार्थाला म्हणू शकतो का? आत्ताच पटापट कमेंट करून मला नक्की कळवा. पाव किलो साबुदाणा घेतला, या वाटीने 1 वाटी आहे. 2 वेळा धुवून घेतला. साबुदाण्याच्या वर अर्धा इंच राहील इतकं पाणी घालून रात्रभर भिजवून घेतला. दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान भिजलाय. 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं. 3 लहान आकाराचे कच्चे बटाटे किसून घेतले. पाणी उकळल्यानंतर त्याच वाटीमध्ये पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी पाणी काढून घेतलं. कढईत फक्त 4.25 वाटी पाणी ठेवलंय. त्यामध्ये मीठ आणि साबुदाणा घालायचा. मध्यम ते मोठ्या आचेवर साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा. 12-13 मिनिटं लागतात. नंतर बटाट्याचा किस घालून परत 12-13 मिनिटं शिजवायचा. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. या स्टेजला घट्ट वाटलं तर काढलेल्या पाण्यातलं थोडंसं पाणी घालून अजून शिजवा. मिश्रण 2-3 मिनिटं गार झाल्यानंतर प्लास्टिकच्या पेपरवर पळी पापड घालायचे. 3-4 तास वाळल्यानंतर उलटून घ्यायचे. पुढचे 4 दिवस असेच वाळवायचे. काचेसारखे चकचकीत साबुदाणा बटाटा पापड तयार होतात. तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलतात. भरपूर टिप्स आणि प्रमाणासह सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे, नक्की पहा.